म्हणजे की संजय भरत. नमस्कार मित्रांनो, दी माळेगाव सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक 2025 आणि 2030चा निकालाच बारामती लागणार आहे. तुम्ही याच ठिकाणी कॅमेरा करा, हे बघू शकता. या ठिकाणी आज प्रशासकीय भवन या ठिकाणी आज निकाल लागणार आहे. या ठिकाणी बघा किती कडक बंदोबस्त केलाय, कोणाला इथं परवानगी नाहीये. सर्व आपली सभासद मंडळी इथं उभा आहेत. तर बघूया आज मधलं आतमध्ये जी आता प्रक्रिया चालू आहे, एकदम चुरचून म्हणतात ना, घासून चाललेली आहे. नमस्कार. नमस्कार. आतमध्ये काय आता सध्या वातावरण आहे? सध्या तरी काही सांगू शकत नाही. चुरशीची लढत चालू आहे सध्या. 15 गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल पुढे होता. सांगवी गटातून परत त्यांना कव्हर करून पुढे गेलेला आहे भाजपचा पॅनल. आता सध्या लढत अशी आहे की चुरशीची लढत आहे. 5-10 मतावरचा खेळ चालू आहे. 5-10 मतांनी मागे पुढे चालू आहे. कोणच सांगू शकत नाही की कोण विजय होईल. बरोबर, शेवटची लढत आहे म्हणायचं. चुरशीची लढत चालू आहे. आज काय सांगायचं बरं? आता ही जी 4 पॅनल उभा होते, जसं की आता तुम्ही म्हणताय 2च पॅनल आता सध्या पुढं मागोपुढं होत आहे. अण्णांचा पॅनल आणि दादांचा पॅनल. काय वाटतं बरं आज चेअरमन पदाबद्दल आताच काय बोलणं योग्य नाही, पण निकाल हाती येईल त्यावेळेस कळेल चेअरमन कोण होईल. पण आता सध्या काहीच सांगू शकत नाही की कुठला पॅनल विजयी होईल. सभासदांनी कोणाला कौल दिला आहे बाबा? आता कसं सभासदांनी माळेगाव 15 गटांनी राष्ट्रवादीला कौल दिलेला आहे, पण सांगवी गटाने अण्णा काकांच्या किटलीला कौल दिलेला आहे. बरं, आता तुम्ही सांगताय सांगवी 15 आणि दुसरा गट माळेगाव, हे 3 गटातनं चुरशीची लढत सध्या आपल्याला बघायला मिळते. आणि त्या ठिकाणी सभासद संख्या जास्त आहे आणि ऊसाचं गाळपेच जास्त आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? 15 गटातून पूर्ण पॅनल टू पॅनल मतदान राष्ट्रवादी त्या गटाला झालेलं आहे. त्याच्यामुळे तिथून त्यांनी 15 गटातून चांगली आघाडी घेतली होती. राष्ट्रवादींनी निलकंठेश्वर पॅनलने चांगली आघाडी घेतली होती. आणि सांगवी गटामधून काय झालेलं आहे? सांगवी गटामधून भाजप पुरस्कृत अण्णा आणि काकांच्या पॅनलने ते कव्हर करून बाजी मारलेली. आणि माळेगावमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत निलकंठेश्वर पॅनलचीच बाजी आहे. साधारणतः चित्र कधी स्पष्ट होईल सर्व? म्हणजे किती टाइम लागेल? आता सध्या पहिले 34 पेरांची मतमोजणी 4 गटातली झालेली आहे, म्हणजे 4 कॅटेगरीतली झालेली आहे. बर, त्याच्यामध्ये तरी आता सध्या काही चित्र स्पष्ट नाही. अजून काही स्पष्ट चित्र नाही. कोणच सांगू शकत नाही की आमचा पॅनल येईल. बरोबर आहे. आता जसं की ब वर्गामधनं महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बाजी मारली 91% मतांनी. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? राज्याचे उपमुख्यमंत्री ब वर्ग गटातून त्यांना जनतेने चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्यांनी आज चांगले मतं देखील मिळालेले. बरोबर आहे. धन्यवाद. तुमचं नाव? माझं नाव अक्षय वाघ. बरं, आज माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचा आता सध्या निकाल लागतोय. आज तुम्ही पण सभासद आहात, काय सांगताल बरं? कोण बाजी मारेल? बाजी कोण मारले सांगता येणार नाही, कारण खूपच काटेकी टक्कर आहे इथं. बरोबर आहे. पण कोणी जो कोणी निवडून येईल त्याला शेतकऱ्याला चांगला भाव आणि नवीन टेक्नॉलॉजी, जसं की आता एआयचं सगळीकडे चर्चा चालू आहे, एआयची टेक्नॉलॉजी वापरायची आहे. त्याचं सुरुवात माळेगावपासूनच व्हावी आणि माळेगावनेच त्याच्यावरती विक्रमी दर देऊन तो प्रभावी ठरवावा, एवढीच विनंती. बरं, काय सभासदांचं काय म्हणणं आहे की आमचा ऊस वेळेवर जात नाही? याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? ऊस वेळेवर जात नाही, त्याचंही नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे. किंवा शेतकरी एवढा ऊस लावून त्याची देखभाल करतो, काहीतरी 4 पैसे मिळणार याच्यासाठीच तो सगळं करत असतो. वर्ष 1.5 वर्ष त्याच्यावरती मेहनत करत असतो. त्यातूनच त्याचं घर चालत असतं. तेच जर टाइम जे वेळेवर नाही झालं तर त्याचं पण नुकसानच आहे ना. ते नक्कीच 5-6 वर्षापूर्वी जो आपला माळेगाव साखर कारखाना विद्यमान चेअरमन आज चंद्रभान तावरे, आज यांचं काम कसं आहे? अण्णांचं काम पहिल्यापासूनच खूपच चांगलं आहे. अण्णांनी म्हणजे त्यांची, जसं मला कळतं असं मी अण्णांना बघतोय, मी सांगवीचाच आहे. अण्णांचं काम मला आत्तापर्यंत आवडलेलं सगळ्यात बेस्ट काम आहे. अण्णांनीच खूप विविध उपपदार्थ आणले, डिस्लरी काढली, माळेगाव कारखान्यावरती कॉलेज काढलं, कॉलेज वाढवलं. त्याच्यातनं आम्ही सभासद, माझं वैयक्तिक शिक्षण तिथं झालेलं आहे. त्यातून खूप फायदा झालेला. माझ्यासारखे मुलं असंख्य मुलं आहेत आता सभासदांची, की त्यांचं काम खूप चांगलं झालं. मंगल कार्यालय बांधलेलं आहे, त्या सभासदांच्या मुलींची लग्न खूप माफक दरात होतात. हे अण्णांनीच केलेलं आहे. अण्णांच्या कामाबद्दल कोणाचं दुमत नाही. जसं की काही लोकांचं मत आहे की आता निलकंठेश्वर पॅनल मधनं महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी फॉर्म भरला होता, त्यांना काही त्रुटी सुधारायच्यात कारखान्याच्या. याबद्दल तुमचं काय मत आहे? सर्वप्रथम उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे मी अभिनंदन करतो की ब गटातून ते विजयी घोषित झाले.
पण दादांचं पण काम चांगलं आहे. पण कारखान्यात काय असं बऱ्याच सभासदांचा असा कल होता की दादांनी कारखान्यावरती उपमुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री व्हावं, कारखान्याचं सेपरेट आणि उपमुख्यमंत्री दादांनी अजून प्रगती करून खूप मोठं मुख्यमंत्री होऊन खूप राज्याची सेवा करावी असं सगळ्यांचं मत होतं. पण असू द्या, ठीक आहे, दादांना पण शुभेच्छा आहेत. आता सध्या जो माळेगाव साखर कारखाना निवडून निकाल आपल्या बारामतीमध्ये लागतोय, आज तुम्ही सभासद आहात कारखान्याला, काय सांगताल बरं आज? आता निळकंठेश्वर पॅनलचं दादांच्या मार्गदर्शनाखाली आहे. दादा स्वतः ब वर्गातून उभा आहेत आणि दादा हे चेअरमन पदासाठी उभा आहेत. गेले 5 वर्षात बघितलं तर अतिशय चांगला कारखाना दादांनी चालवला आहे. बाकीची सुविधा असतील तिथल्या लोकांसाठी, ह्यासाठी दादांनी रस्ते असेल, पाणी असेल, वाडात असेल, परत तुम्हाला सांगतो कॅनल सोडणं असेल वेळच्या वेळेला, त्यामुळे तर आपला ऊस टिकतो. बऱ्याच गोष्टी दादांच्या आहेत. साधारण गेल्या 5 वर्षात एक 10,000 कोटी रुपये बारामतीसाठी आणले होते. आता काही लोक म्हणतात दादांनी तिकडं जायचं होतं, परंतु खाली कशासाठी आले नाही का. परंतु दादांचा अशी इच्छा होती की मोठे मोठे मंत्री चेअरमन झालेले आहेत. दादा स्वतः पहिल्या स्टार्टला छत्रपती सहकारी साखर कारखान्याला सदस्य म्हणून होते. त्यांची इच्छा होती की मी बी एकदा चेअरमन व्हावे. पण योगायोगाने माळेगावचं इलेक्शन लागलं आणि ब वर्गातून प्रतिनिधी गेले आणि दादा निवडून बी आलेत आता आणि चेअरमन होतील. आज मला सांगा, जसे की 3 गट आहेत, सांगवी म्हणा, पंधरे म्हणा, माळेगाव म्हणा, ह्या तिन्ही गटातनं सभासद हा मोठ्या संख्येने ऊस कारखान्याला घालतो. मग तिन्ही गटामध्ये चुरशीत लढत कशी होईल? आज तिन्ही गटाचं आता मतमोजणी चालू आहे, पण तुम्हाला काय वाटतंय बरं, त्यामध्ये कोणता गट आपला किंवा कोणता पॅनल पुढे येईल? नाही, आता तुम्ही म्हणताय, परंतु चुरशीचं आहे बरोबर आहे. पण साधारण 3 ती गट आहेत. त्याचा आता पहिला फेरी झाली, 8,500 मतदान मोजणी झाले. त्यात साधारण 451 मतांनी साधारण भोसले आणि शेंडे पुढं आहेत. आणि आता महिलामध्ये एक 2 कोकरे आहेत. एक 100 मतांनी दादांची एक महिला माग आहे. परंतु बारामती असेल, तुमचं नेरावागज असेल, खांडज असेल, शिरवले असेल, हे 3 गट राहिलेले आहेत. साधारण अजून 7,500 मतदान मोजणी राहिलेलं आहे. त्यामध्ये 100% उचलून येणार आहे आणि दादांची बऱ्याच जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणार आहेत. मला तुम्ही सांगा, एक सभासद म्हणून तुम्ही काय सांगाल, 2025 मध्ये ऊसाला भाव किती पाहिजे होता आपल्याला? 2025चा अजून डिक्लेअर झालेला नाही. साधारण 3250 रुपये आता दिलेला आहे आणि दिवाळीत ती फायनल करतात. आता कसं आहे, इथं इलेक्शन लागल्यामुळे ह्यांना काही घोषणा करता येत नाही. परंतु ही जी कोण आता दादा चेअरमन होणारच आहेत त्यांनी सांगितले, आणि येणारा चेअरमनच सगळ्यात उच्चांकी भाव देतील. अच्छा, धन्यवाद. धन्यवाद.